हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा. रविवार असलं की सुट्टीचा दिवस असतो आणि त्या दिवशीनं सगळं जे कामाचं रुटीन आहे ते असं निवांत सुरू होते. तर आता सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम जे असते ते अंगणाची साफसफाई ते करून घेतली. छान अशी रांगोळी टाकली आणि त्याच्यानंतर ना मुलांना उठवलं. कारण की आज सुट्टीचा दिवस म्हटलं की त्यांनाही थोडासा आराम पाहिजे आणि आपल्याला सुद्धा ती धावपळ नको असते. त्याच्यामुळे ना सगळं जे काही रुटीन आहे ते मी आरामात सुरू करते. नंतर मग थोडंसं वाटते आपल्याला की लवकर उठलो असतो आणि पटकन कामं केले असते तर बरं झालं असतं. पण असो, एक दिवस हा सगळ्यांना जगणं महत्त्वाचं आहे. कारण की रोजचीच धावपळ असते. सोमवारपासून तर शनिवारपर्यंत ही आपल्या मागे रोजचीच धावपळ असते आणि उन्हाळा सुरू झाला की तो नकोसा वाटते. पण रविवारचा जो सुट्टीचा दिवस असतो ना, आठवड्यातून एक दिवस तो पाहिजे असतो. तर इथे चहा वगैरे झाला, मुलांचंही दूध बिस्किट झालं. आज स्कूल नाही आहे का तुझी? आज स्कूल नाही आहे. काय आज कशी आहे तिथेच? कशी काय सुट्टी आहे? आज संडे आहे का? काय आहे? संडे आहे. आणि मम्मी काय बनवत आहे आज तुझी? हा, इडली तुला कसं माहित? इडली 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 तुला काय खेळायचं आहे? बॅडमिंटन. बाय कर ना. बाय बाय. तू पण जाते? ओ थांब. मम्मी थांब. बाबा आमचा दादा बाहेर असला की आम्हाला सुद्धा बाहेरच जायचं असते आणि दादाचं असं असते की मला एकट्याला खेळू दे, याला तू आतमध्येच ठेव. पण तसं कधी होणार आहे का? त्यालाही तेवढं समजते म्हणून तोही त्याच्या मागे लागून जातो. त्यानंतर मी आलेली होती किचनमध्ये. आता मुलं खेळत आहे तोपर्यंत म्हटलं चला आपले पटापट जे काही कामं आहे ते आवरून घेऊ. कारण की मोबाईल जर पकडून बसलं की बसणंच होते. तर इथे सगळ्या मिक्स डाळी घेतलेल्या होत्या आणि त्याचबरोबर दारावरूनच ही हिरवीगार मस्त अशी पालक होती, एकदम ताजी फ्रेश. आमच्याकडे पालेभाज्या म्हटलं की हिरव्यागार आणि एकदम ज्या गावठी असते ना शेतातल्या त्या मिळतात. त्यामुळे खूप छान हिवाळा जो आहे तो जातो. तर इथे पालक जी आहे ती कट करून घेत आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं एक वांगा टाकणार आहे, आलू आणि आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या टाकू शकतो. इडलीसाठी सांबार करताना त्याच्यामध्ये मुंगण्याच्या ज्या शेंगा असते ना, शेवग्याच्या शेंगा, तर त्या जर टाकल्या ना तर खरंच तो टेस्टला आणि दिसायला दोन्हीही पद्धतीने छान दिसतो. पण आता त्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी स्किप केलेल्या आहे. बाकी जेवढे पदार्थ आहे घरी तेवढं मग ॲड करून सांबार जो आहे तो मस्त असा डिलिशियस बनवणार आहे. आणि माझ्या हातच्या सांबाराला खरंच खूप छान चव येते आणि तो सांबार 2 टाईम खाल्ला ना तरीही तिसऱ्या टाईम त्या सांबाराच्या चवीची आठवण येते की नाही, संपायला नको पाहिजे होता, अजून तो पाहिजे होता, असं असते. तर मी घरचंच साहित्य वापरते, जास्त काहीच वापरत नाही. जसं की आता बघितलं तुम्ही की डाळी घेतलेल्या आहे मी मिक्स. त्याच्यामध्ये उडीद डाळ, मुगाची डाळ, थोडीशी लाखाची डाळ आणि थोडीशी चण्याची, तुरीची, अशा 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. आणि भाजीपाला जो काही होता अवेलेबल तो टमाटरही टाकून दिलेला आहे आणि 2-3 मिरच्याही याच्यातच टाकून दिल्या. त्यात छान आता हळद टाकून मस्त त्याला 2-3 शिट्ट्या घेऊन घेते. कारण चण्याची डाळ असली की 1-2 शिट्ट्या थोड्याशा जास्त पाहिजे, नाहीतर एका सिटीमध्ये एवढं सगळं शिजून जाते. कारण की तुरीची वगैरे डाळ जी आहे ना ती थोडीशी लवकर शिजते. गावठी डाळ विकतच्या ज्या असते ना त्याला थोडासा वेळ लागतो. तर तोपर्यंत म्हटलं आता साईड बाय साईड आपले जे काही कामं आहे तेही करून घ्यावं. तर भांडे जे आहे ना ते थोडे थोडे घासले की बरं पडते. कारण आपला किचन ओटा जो आहे तो छोटा आहे आणि जर जास्त जमा झाले ना की ते सिंकच्या बाहेर गेले की मग खूप असा पसारा वाटतो आणि ते आपल्यालाच कंटाळा येते. म्हणून थोडे थोडे जसे जसे होईल ना तसे तसे मी भांडे सुट्टीच्या दिवशी घासत असते. रुटीनमध्ये असलं की ते फिक्स टाईम असते की नाही, 5 वाजताचे घासायचे आहे, सकाळचे स्वयंपाक झाल्यावर घासायचे आहे, हा फिक्स टाईम असतो. पण सुट्टीच्या दिवशी तसं नाही आहे. कारण की मुलं घरात म्हटल्यावर भांडे भरपूर निघते. तर जसे जसे निघतात ना तसे तसे मी घासून घेते. आता इथे कुकर छान थंड झालेला होता तोपर्यंत मशीन वगैरे लावून घेतली, भांडेही होऊन गेले आणि आता छान थंड झालेला होता कुकर. म्हटलं चला जो काही आपला सांबार आहे तो मी फोडणी देते. बऱ्याच जणांना पातळ सांबार आवडतो पण आमच्या घरी मीडियम, असा खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीचा मीडियम जो आहे ना सांबार इडलीसाठी
तसा पाहिजे. एक प्रकारची ही डाळभाजीच बनवून तयार आहे. पण याच्यामध्ये ना आता सांबाराला चव येण्यासाठी मी थोडासा गूळ आणि थोडीशी चिंच ॲड करणार आहे आणि त्यानेच इतकी छान चव येते ना, गोडसर, आंबट, तिखट, खारट जो काही टेस्ट येतो ना सांबाराला, त्या या 2 पदार्थांमुळेच येतो. आता एकीकडे सांबार तर मी फोडणी दिलेलाच होता. सोबतच ना चटणीही बनवून घेतली आणि ना आता जो काही गॅस ओटा आहे तो स्वच्छ करून घेते. कारण की आता इडल्या लावायच्या आहे म्हटल्यावर त्या कशा गरम-गरम छान वाटतात. त्याच्यामुळे त्या दिवसभर चालणार. मुलं घरी आहे तर त्यांच्या आवडीनुसार मग मम्मी मला आता पाहिजे, नंतर पाहिजे असं ते दिवसभर इडलीचं जो असतो ना तो दिवसभर सगळीकडेच असा बाजार असतो. तर म्हणून म्हटलं चला किचन ओटा तसाच ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. छान मस्त क्लीन करून घेते. म्हणजे इथलं काम जे आहे ते निपटून जाते. इथलं काम झालं की मग किचनच्या ओट्यालाही सुट्टी आणि किचनच्या कामालाही सुट्टी असं फुल स्टॉप दिल्यासारखं होते. तर आता छान याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि माझं बॅटर जे आहे ना ते कमी फर्मेंट झालं होतं. तर पहिल्या वेळेस त्या काही तेवढ्या फुगलेल्या नव्हत्या. पण दुसऱ्या वेळेस थोडासा खाण्याचा सोडा टाकला चिमूटभर. त्याने मग त्या छान फुगलेल्या होत्या. कारण की मिश्रणच टाकायला मला ना थोडासा उशीर झालेला होता. त्यामुळे त्या भिजत कमी वेळ राहिल्या आणि नंतर मी लगेच बारीक केलं. रात्रीची वेळ झाली होती म्हणून त्या फर्मेंट व्यवस्थित झालेल्या नसेल. त्यानंतरनं ते दिवसभर उन्हामध्ये ठेवलं मी जेवढं वाचलेलं होतं तेवढं. तर रात्रीच्या वेळी आप्पे बनवले तेव्हा मस्त असं पीठ जे आहे ते फुगलेलं होतं. आता इडली म्हटलं की स्वयंपाकाला सुट्टीच असते. तेच दिवसभर खायचं आणि त्याच्यावरच राहायचं असं तरी आहे आमच्या घरी. हे जरी असले ना घरी तरीसुद्धा यांना पण इडल्याच म्हणजे दिवसभर थोडंसं भातही लावायची गरज पडत नाही. त्याच्यावरच राहतात. तर म्हणून स्वयंपाकाचं अजिबातच टेन्शन राहत नाही. तर आता ना मी आलेली आहे बेडरूममध्ये. आता मुलांची ही लगबग जी आहे ती घरी येण्याची चालू झालेली होती. मम्मी बनली का इडली? मम्मी बनलं का हे? मम्मी बनलं का ते? असं काही जरी बनवलं ना, इडलीच म्हणून नाही आहे, दुसरं काहीही आयटम बनवत असलं तर त्यांचं ते चालू असते घरी येणं जाणं. आता त्यांचंही बोर झाले असेल ते खेळून आता त्यांना यायचं होतं घरात. पण मीच म्हटलं थोडंसं 10-15 मिनिटं आणखीन खेळा. कारण की झाडून जे आहे ते माझं व्हायचं होतं. आता एकीकडे त्यांच्या अंघोळीसाठी मी पाणी लावलं होतं आणि दुसरीकडे ना झाडून घेत आहे. कारण की झाडल्यावर त्यांना मी आवाज देणारच होते आणि जास्त दूर नव्हते ते, समोरच होते आणि थोडीशी इकडे-तिकडे जाते 2-4 क्वार्टर मागे-पुढे. तर आता झाडून वगैरे झालं आणि लगेचच मग त्यांना बोलवून घेतलं मी. पटकन आता त्यांच्या अंघोळी करून देत आहे. रिदूला त्याचं करून द्यावं लागते, पण स्मितू त्याच्या हाताने करतो म्हणून काही टेन्शन राहत नाही. तर आता रिदूला करतपर्यंत स्मितू त्याची अंघोळ आहे तो आपल्या हाताने करत होता. आणि आता माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पोछा लावायचं बाकीच होतं. कारण की मला ना सगळं कामं आवरल्यावर पोछा लावला की घर छान वाटते दिवसभर, अशी सवयच झालेली आहे. किती जरी आधी पुसलं ना, एखादी सण वगैरे असला की लवकर आपण करून घेतलं झाडू, पोछा आणि नंतर स्वयंपाक, पूजा वगैरे, तरीसुद्धा ना सगळ्यात शेवटी मी परत एकदा जो पोछा असते ना ते लावते. माहिती नाही ती आता सवय झाली आहे त्याच्यामुळे. तर इथे आता दोघांनाही तयारी करून सोफ्यावर बसवून दिलं, छान टीव्ही लावून दिली आणि मी आता निवांतपणे पुसून घेत आहे. आणि त्यानंतरनं बाकीचं माझं आवरायचं बाकी होतं आणि मुलांना इडली जी आहे तीही द्यायची होती. आता देऊन दिली आणि इथेच जो आहे तो आमचा संडेचं सकाळचं जे काही रुटीन होतं ना ते संपवते. चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.